ठाकरेंच्या खासदार संजय देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंच्या खासदारांची भेट। दिल्लीत संजय देशमुख आणि प्रतापराव जाधवांची भेट। मातोश्रीवर ऑनलाईन हजर राहिलेले देशमुख जाधवांना भेटल्यानं चर्चा। नवी मुंबईत विविध आरोग्य सेवांचं लोकार्पण। निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं। पालकमंत्री असूनही शिंदेंचं नाव नसल्यानं शिवसेना आक्रमक। श्रीनगरमध्ये तिरंगा नसण्याचं कारण नेहरू होते। मोदींमुळे तिथे आता तिरंगा फडकतोय। भाजप खासदार अनिल बोंडेंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। खत वितरण गोंधळावरून काँग्रेस आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको। आंदोलनामुळे वाहनांच्या 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा। सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। माजी खासदार संजय काका पाटलांची घरवापसी होणार। 30 जूनला मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश। कोकणात शिवसेना युबीटीला मोठा धक्का। रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांचा राजीनामा। बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार। अर्धा जून सरला तरी महाराष्ट्र कोरडा ठाकच। अजूनही आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार। तर लांबलेल्या पावसानं बळीराजासह नागरिकांचीही चिंता वाढवली। राज्यातील धरणांमध्ये अवघा 24.75% इतकाच पाणीसाठा शिल्लक। पुणे विभागात सर्वात कमी 14% पाणी। 20 जिल्ह्यातील 3,500 गावं वाड्या टँकरवर। पाऊस आणखी लांबल्यास भीषण पाणी टंचाई। बेकायदेशीर औषधांनंतर सौंदर्य प्रसाधनं एफडीएच्या रडारवर। मुंबई साताऱ्यात सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त। मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये धडक कारवाई। शिर्डीतील भक्त निवासात कंत्राटदार सफाई कर्मचाऱ्यांकडून तरुणीचा विनयभंग। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल। फरार आरोपी अमन पठाणचा पोलिसांकडून शोध सुरू। आखातातील युद्ध थांबताच खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 4% अधिक घसरण। देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची आशा। युद्ध संपल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला। प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपया सुस्थितीत। एका डॉलरसाठी मोजावे लागणार 94 रुपये 68 पैसे।